नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. ब्रह्मानंदे आत्मानंद. अधिकारी बुद्धिमंतांसाठी योगानंद सांगितला, पण मूढांसाठी कोणता मार्ग आहे याचे विवेचन या प्रकरणात करीत आहे. प्रकरणाची सुरुवातच या प्रश्नाने केली आहे, येथे मूढाची गती कोणती. याप्रमाणे योगी वासनानंद व ब्रह्मानंद याहून वेगळा आत्मानंद जाणतो हे खरे, पण येथे मूढाला कोणती गती आहे. चित्ताच्या एकाग्रतेने योगानंद मिळतो हे खरे, पण अतिसामान्याला हा अनुभव कसा यावा. अनाधिकाऱ्याला आत्मानंद नाही. एवढा मूढ माणूस धर्म व अधर्म करीत राहिल्याने पुन्हा पुन्हा लक्षावधी देह घेऊन जन्माला येईल व मरेल. त्याच्या हितासाठी आम्ही दक्ष राहून काय उपयोग सांगा बरे. मूढाची गती ठरलेली आहे. अधिकारच नसेल तर त्याच्यासाठी कोणाला इच्छा असूनही काही करता येत नाही. काही करायला गेल्यास काम कुरुक्षेत्री बीज घातले श्री ज्ञानेश्वर महाराज अशी गती होते. शिष्याची तळमळीची प्रार्थना. आपणास आम्हावर अनुग्रह करण्याची असलेली इच्छाच आपल्या दक्षतेचे फळ देणारी आहे. श्री गुरु सांगतात, असे सांग की तो मूढ जिज्ञासू आहे की बहिर्मुख आहे. श्री गुरु अनुग्रह करण्यास दक्ष आहेत, हेच त्यांचे दाक्षिण्य. यालाच त्यांची दक्षता म्हणतात. श्री गुरुच्या इच्छेतच शिष्याच्या कल्याणाचे सामर्थ्य असते. मात्र शिष्याला परमार्थाची जिज्ञासा तरी हवीच. पूर्ण प्रपंचासक्त व परमार्थाकडे ढुंकूनही न पाहणारा परमार्थाचा अधिकारी होत नाही. जसा अधिकार तसा उपदेश. शिष्याला तत्त्वज्ञानाची मुळीच गोडी नसेल तर त्याला कर्म किंवा उपासना यांचा उपदेश करावा. त्याला ब्रह्मलोकी जायचे असेल तर उपासना सांगावी व स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर कर्म सांगावे. तो मंदबुद्धीचा असूनही जिज्ञासू असेल तर आत्मानंदाचा बोध करावा. चालू प्रकरण आत्मानंदाचे आहे. शिष्याच्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे उपदेश करण्यास शास्त्र सांगते. 1. तत्त्वज्ञानाची मुळीच गोडी नाही, त्याला कर्म किंवा उपासना. 2. ब्रह्मलोक हवा आहे, त्याला उपासना व त्याने क्रममुक्ती. 3. स्वर्ग हवा आहे, यज्ञादी वैदिक कर्मे. का शतमक संमती स्वर्गाची ये. ज्ञानेश्वरी 100 यज्ञांनी स्वर्ग मिळतो. 4. मंदबुद्धीचा असून जिज्ञासू आहे, आत्मा जाणण्याची इच्छा आहे पण बुद्धी मंद आहे. आत्मानंदाचा उपदेश. यातील कोणीही असला तरी तो श्रद्धावंत मात्र असावा. आत्मानंदाच्या उपदेशाला परंपरा आहे. पत्नीला पतीच्या सुखासाठी पती प्रिय होत नाही इत्यादी प्रकारे याज्ञवल्क्याने त्याच्या पत्नीला म्हणजे मैत्रेयीला बोध केला आहे. बृहदारण्यक उपनिषद. मैत्रेयीला याज्ञवल्क्याच्या धनाची अपेक्षा नव्हती. ती आत्मजिज्ञासू होती. तिने प्रश्न विचारल्यावरून याज्ञवल्क्याने तिला आत्मबोध केला होता. त्यात आत्मानंदाचा उपदेश आहे. प्रत्येकाला आत्म्याचेच प्रेम असते. पती पत्नी पुत्र संपत्ती पशु ब्राह्मण क्षत्रिय देव वेद भूते इत्यादी सर्व प्रत्येकाला आत्म्यासाठी म्हणजे स्वतःसाठी प्रिय असतात. पती व पत्नी परस्परांना प्रिय असण्याचे कारण त्यातील प्रत्येकाला प्रथम स्वतः प्रिय आहे. स्वतःच्या सुखासाठी दुसरा हवा असतो. सर्व जग ह्या नियमानुसार चालते. जीवात्मा भोगता व इतर सर्व जडचेतन पदार्थ भोग्य असतात. पती पत्नींच्या संदर्भात या विचाराचे स्पष्टीकरण. पत्नीला जेव्हा पती हवासा वाटतो तेव्हाच ती त्याच्यावर प्रेम करते. जर तो भुकेने व्याकुळ असेल म्हणजे दरिद्री, अनुष्ठानात असेल म्हणजे व्रतस्थ व रोगी असेल म्हणजे दुर्बळ, तर तिला तो व त्याला ती नको असतो. जीवनाचे वास्तव्य कठोर वाटले तरी ते वास्तव असते. हा विचार येथे परमार्थाच्या संदर्भाने केला आहे. प्रेम भांडण जुळवून घेणे घटस्फोट इत्यादीचे हेच वास्तव आहे. निष्कर्ष. पत्नीचे ते प्रेम पतीसाठी नसते तर स्वतःसाठी असते. पती जे आपल्या पत्नीवर प्रेम करतो तेही तिच्यासाठी कधीच नसते. घरोघर चालणारी धुसफूस हाच या वास्तवाचा पुरावा आहे. अलीकडे हे प्रकर्षाने लक्षात येते. माणसाने या संदर्भात स्वतःविषयी व दुसऱ्याविषयी भ्रमात न राहता
खरे सुख आत्म्याच्या ठिकाणी आहे असा निश्चय मनोमनी सांभाळावा. हाच या विवेचनाचा येथे एकमेव हेतू आहे. परस्परांना अनुकूल राहण्यातही स्वार्थ असतो. पती व पत्नी जेव्हा एकमेकांना सुखासाठी प्रवृत्त करतात तेव्हाही ते स्वतःसाठीच असते. पती पत्नींमधील परस्पर पूरकता किंवा अनुकूलता त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी असते. स्वतःला सुख नसेल तर अनुकूलता नसते. अनुकूलता दाखवली तरी त्यात प्रपंचाची घडी मोडू नये हा स्वार्थ असतोच. एकतर्फी प्रेमात ते सिद्ध होते. वाढलेल्या दाढीचे खुंट टोचल्यामुळे मूल रडत असेल तरी पिता त्याचे चुंबन घेतोच. हे प्रेम त्या मुलासाठी नसून स्वतःसाठी असते. तरुण तरुणीच्या संदर्भातही एकतर्फी प्रेमाचे भयानक आविष्कार दिसतात. हेही स्वतःला सुख व्हावे म्हणूनच केले जातात. चित्रपटातील बहुतेक खलनायक या वर्गातील असतात. स्वतःच्या प्रेमासाठी दुसऱ्याचे छळ केले जातात. अचेतन पदार्थाविषयी हाच नियम आहे. रत्नाला कोणतीच इच्छा नसतानाही रत्नादी संपत्ती प्रयत्नपूर्वक सांभाळणारा स्वतःसाठीच त्यावर प्रेम करतो. संपत्तीला प्रेम हवे आहे असे मनातही येत नाही. भरपूर पैसे देऊन हिरे माणके सोने घेऊन ते बँकेच्या लॉकरचे भाडे भरून सांभाळणारा त्यावर स्वतःसाठी प्रेम असते म्हणून सांभाळतो. अचेतन रत्नाचे मालकावर मुळीच प्रेम नसते. पशुपक्ष्यांच्या बाबतीतही असेच असते. बैलाला नको असले तरी त्याच्या पाठीवर ओझे लादणारा ते ओझे वाण्याच्या दुकानापर्यंत पोचवण्याची इच्छा करतो. ती स्वतःच्या चरितार्थासाठी असते. बैलाकरता कशी असेल? पिंजऱ्यात डांबलेला पोपट दूध देत असेपर्यंत प्रेमाने सांभाळलेल्या गाई म्हशी म्हाताऱ्या होताच त्यांची कत्तलखान्याकडे होणारी रवानगी, संरक्षणासाठी व स्वतःच्या हौसेसाठी सांभाळलेले कुत्रे ही याचीच उदाहरणे आहेत. ब्राह्मणाला स्वतःची पूजा आवडते. मला ब्राह्मण्य असल्याने मी पूजनीय आहे असे मनात ठेवून कोणी पूजा केली तर ब्राह्मण संतुष्ट होतो. अचेतन जातीला संतोष होत नसून तो त्या व्यक्तीलाच होतो. स्वतःला बरे वाटत असल्याने ब्राह्मण पूजा स्वीकारतो. वास्तविक पाहता पूजा करणारा त्याच्यामधील ब्राह्मणाची पूजा करतो, पण ब्राह्मण मात्र ती स्वतःचीच पूजा समजून संतुष्ट होतो. क्षत्रिय हा राज्याचा स्वामी म्हणून प्रसन्न होतो, क्षत्रियत्वाने नाही. मी क्षत्रिय असल्यामुळे राज्य करतो. येथे राज्यकर्ता व्यक्ती असते, जात नव्हे. हेच वैश्याधिकांच्या बाबतीतही समजावे. राज्यकर्त्यांचा रुबाब व्यक्तीचा असतो, जातीचा नसतो. जात ही केवळ कल्पना असल्याने तिला रुबाब असणे शक्य नाही. व्यक्तीला राज्य स्वतःसाठी हवे असते, जातीसाठी नव्हे. राजा या जातीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी राजा राज्यपदावर बसत नाही. हेच वैश्याधिकांनाही लागू आहे. स्वर्गलोकादीसुद्धा स्वतःसाठीच प्रिय असतात. मला स्वर्गलोक ब्रह्मलोक मिळावा अशी जी इच्छा असते ती त्या त्या लोकातील लोकांच्या उपकारासाठी नसून केवळ स्वतःच्या भोगासाठी असते. स्वर्गादी ऊर्ध्व लोकांची इच्छा तेथे मिळणाऱ्या उत्तम भोगासाठी असते. मी तेथे जाऊन तेथील लोकांच्या उपयोगी पडावे या विचाराने नसते. उपासना ही स्वतःसाठीच प्रिय असते. शंकर विष्णू इत्यादी देवांची उपासना स्वतःचे पाप जावे म्हणून करतात. निष्पाप देवांसाठी ती नसून स्वतःसाठीच असते. पापनाश व पुण्यप्राप्ती हा स्वतःच्या हिताचा विचार असतो. देवांना पूजेची गरज नसते, त्यांना पूजेने संतोष होत नाही. वेदांचे अध्ययन करण्यात हाच हेतू असतो. स्वतःकडे व्रात्यपणाचा दोष येऊ नये म्हणून वेदांचे अध्ययन करतात. वेदांना कोणी व्रात्य म्हणणे शक्य नाही, पण माणसाला तो दोष येतो. वर्णानुसार विहित असलेले कर्म न करणाऱ्याला व्रात्य म्हणतात. आवडत नसले तरी विहित कर्म म्हणून ब्राह्मण वेदाध्ययन करतो. स्वतःला कोणी व्रात्य म्हणू नये हा हेतू त्यात असतो. व्रात्य ही संज्ञा पूर्वी तुच्छतादर्शक होती. शब्दरूप वेदांना कोणी व्रात्य म्हणत नाही. पंचमहाभूतावरील प्रेम स्वतःसाठी असते. जमिनीने म्हणजे भू राहण्यास जागा द्यावी. 2 पाण्याने तहान शांत करावी. 3 अग्नीने अन्न शिजवण्यास सहाय्य करावे. 4 वायूने कपडे वाळवावे. 5 आकाश सर्वांना अवकाश म्हणजे वाव द्यावा. या हेतूने पृथ्व्यादी पंचमहाभूतांची गरज असते. माणसाची ही गरज त्याच्या स्वतःच्या सुखासाठी आहे, ती भूतांची गरज नाही. वरील गरजा मूलभूत मानवी गरजा आहेत. कालमानानुसार त्यात कितीही भर पडत असली तरी पंचमहाभूते तीच आहेत.
उदाहरणार्थ पृथ्वीवर धरण बांधणे, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वीज निर्माण करणे, अग्नीने वाहन चालवणे, वायूने पवनचक्क्या चालवणे, अवकाशातून परग्रहावर जाणे इत्यादी प्रकारे आता पंचमहाभूते वेगळ्या पद्धतीने उपयोगी पडत आहेत. धनी व नोकराच्या नात्यात हेच तत्व आहे. मालक व नोकर आपापल्या हेतूने एकमेकांना हवे असतात. मालकाने पगार देणे व नोकराने काम करणे परोपकारार्थ नसते. नोकरी करणे व ती देणे हे स्वतःसाठीच असते, परोपकाराच्या भावनेतून केलेले नसते. इतकी उदाहरणे देण्याचे कारण, सर्व व्यवहारात स्वतःच्या सुखासाठी सर्व प्रिय असते असा निर्णय कायमचा जपता यावा म्हणून एवढी उदाहरणे दिली. त्यामुळे आपल्या बुद्धीचे ह्या वेगळे भ्रम धुवून टाकावेत. देशासाठी प्राणार्पण करणारे कर्तव्यपूर्तीच्या स्वतःच्या सुखासाठी तसे करतात. आई मुलांचे संगोपन करते ती स्वतःच्या वात्सल्याच्या सुखासाठी करते असे नसते, तर कुंतीने कर्णाला नदीत सोडले नसते. वैद्य व रुग्ण, नेता व जनता इत्यादी सर्व संबंध असेच असतात. ह्या प्रेमाची जात कोणती? जी आत्म्यावरील प्रीती सांगितली जाते ती कशी आहे? स्त्री इत्यादीवरील आसक्ती, यज्ञाधिकावरील श्रद्धा, श्री गुरु व देव यांच्यावरील भक्ती, की हव्याशा वाटणाऱ्या पण नसणाऱ्या वस्तूची ओढ? आसक्ती, श्रद्धा, भक्ती व ओढ अशी प्रेमाची 4 कारणे किंवा जाती आहेत. यांच्यापैकी आत्मप्रेम कोणत्या प्रकारचे असते ते ह्या सर्वाहून वेगळे असते. वर केवळ सुखाच्या अनुसंधानात असणारी सात्विक चित्तवृत्ती हे या प्रेमाचे स्वरूप आहे. मिळालेले सुख संपले तरी या सुखाची इच्छा कायमच असते, म्हणून ते सुख इतर सुखाहून वेगळे असते. तिन्ही गुणांच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. रजोगुणामुळे हवे असलेले सुख वेगळे असते, सत्वगुणातून त्याहून वेगळे सुख मिळते. कोणत्याही सुखात आत्मसुख समाविष्ट असतेच. विषयसुख मिळून भोगून संपले तरी आत्म्याची प्रीती सतत राहते. हा सत्वगुणाचा परिणाम होय. हे प्रेम हा सत्वगुणाचा सहज आविष्कार आहे. त्याला अमुकच विषय हवा असे नाही. सुखसंगेन बध्नाती, गीता अध्याय 14 असे सत्वगुणाविषयी म्हटले आहे. इतर विषयांप्रमाणे आत्मा हे सुखाचे साधन नाही. अन्न व पेये ही सुखाची साधने आहेत म्हणून प्रिय होतात. आत्माही प्रिय असला तरी तो अन्नाप्रमाणे मात्र नाही. स्वतःच्या सुखासाठी स्वतःच अनुकूल असताना त्याने दुसऱ्या कोणाला का म्हणून अनुकूल करून घ्यावे? एक आत्मा उपकार करता व दुसरा करून घेणारा असे संभवत नाही. व्यवहारातील अनेक वस्तूंच्यामुळे सुख होते असे वाटते व म्हणून त्या प्रिय होतात. आत्माही त्यांच्याप्रमाणे सुखाचे साधन असेल असे वाटू शकते, पण आत्मा हा स्वतः सुखरूप व एकमेवाद्वितीय असल्याने त्याला अन्य सुखाची गरज नाही व त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नसल्याने त्याला दुसरे सुखाचे साधन असणे संभवतही नाही. एकाच आत्म्यात एक भोक्ता व एक भोग्य असणे शक्य नाही. आत्मा सुखाचे साधन नाही व तो सुखाचा भोगताही नाही. विषयातून मिळणाऱ्या सुखाविषयी सामान्य प्रेम असते, पण आत्मा अतिशय प्रिय आहे. विषयाचे प्रेम आत्म्याला सोडून त्या त्या विषयाकडे जाते. आत्म्याचे प्रेम आत्म्याला कधी सोडत नाही. विषय भिन्न असतात, त्यामुळे प्रेमाची वाटणी होते. विषयांचा वीट येतो. आज जो विषय हवा असतो तो उद्या नको असतो. आत्मप्रेम असे नाही. ते सतत हवेसे वाटणारे व अवीट आहे. विषय सुखात धरसोड असते, आत्मसुखात नसते. एका विषयाचे सुख सोडून माणूस दुसऱ्या विषय सुखाच्या मागे लागतो. आत्म्याला सोडताही येत नाही व धरताही येत नाही, त्यामुळे त्याच्या संबंधी धरसोड कशी होईल? आत्मा किंवा आत्मसुख हे स्वरूपच आहे. जो जीव विषय सुखाची पाठ धरतो त्याचे आत्मा हे मूळचे स्वरूप आहे. स्वतःच्या स्वरूपाला धरणे अथवा सोडणे हे शक्य नाही. आत्म्याची उपेक्षाही करता येत नाही. जो घेणे व सोडणे संभवत नाही त्याची गवताच्या काडीप्रमाणे उपेक्षा करू गेले तरी आत्मा हेच उपेक्षा करणाऱ्या जीवाचे मूळ स्वरूप असल्याने त्याची उपेक्षाही करता येत नाही. आत्मा हे जीवाचे स्वरूप आहे, त्यामुळे स्वस्वरूप आत्म्याचा स्वीकार करणे अथवा त्याग करणे जीवाला शक्य नाही. तसेच तो त्याची उपेक्षाही करू शकणार नाही, कारण अहम या वृत्तीरूपाने त्याला त्याचे सतत भान असतेच. मीचे सतत भान असलेल्या मला त्या मीची उपेक्षा करता येत नाही. येरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी.
ज्ञानेश्वरी, मी रूपाने सतत स्फुरणाऱ्या आत्मस्वरूपाला धरणे वा सोडणे शक्य नाही. अहंकार रूप मीचे, आत्मरूप मी हे अधिष्ठान आहे. निराशा इत्यादींनी देह सोडावासा वाटतो, आत्मा नव्हे. असाध्य व्याधी, अनिवार्य संताप इत्यादींनी कोणा एकाला मरणाची इच्छा होते. त्यामुळे द्वेषाने आत्मा सोडावासा वाटतो असे म्हणावे तर ते बरोबर नाही. आत्महत्या, इच्छामरण इत्यादिकात शरीर किंवा मन यांच्या असह्य व्यथा असतात. दुःख नको म्हणून व्यथा देणाऱ्या देहाला सोडले की व्यथांचे कारण सुटते. आत्मा स्वरूपच असल्याने सोडता येत नाही. येथे तो सुखरूप असल्याचे अप्रत्यक्षपणे जणू मान्य असते. आत्म्याहून पंचकोशात्मक शरीर वेगळे आहे. त्याग करणे शक्य असलेला देह आत्मरूप नाही. देहाचा त्याग करू म्हणणाऱ्या जीवाला आत्मत्व आहे. द्वेष आत्म्याचा नसतो. त्याग करणे शक्य असलेल्या देहाविषयी द्वेष असेल तर शास्त्राचे काय बिघडते? देह अचेतन अनात्म वस्तू असल्याने त्याचा त्याग शक्य आहे. देह त्यागावासा वाटतो तो आत्म्याच्या सुखासाठीच. दुःख देणाऱ्या देहाविषयी द्वेष असेल तर काय बिघडले? सुखरूप आत्म्याविषयी द्वेष असणे शक्य नाही. कोणत्याही विषयापेक्षा सर्वात प्रिय आत्मा आहे. ज्याप्रमाणे पुत्राच्या मित्रापेक्षा पुत्र अधिक प्रिय असतो, त्याप्रमाणे सर्वच वस्तू व व्यक्ती आत्म्यासाठीच प्रिय असल्याने आत्मा सर्वात प्रिय आहे. पती, पत्नी इत्यादी भोग्यांवरील प्रेमामध्ये स्वतःचे स्वतःवरील प्रेम मुख्य असते. दुसऱ्यावरील प्रेम गौण असते. दुसऱ्यापासून त्रास होऊ लागताच त्याच्यावरील प्रेम नाहीसे होते. स्वतःवरील प्रेम मात्र कधीच जात नाही. प्रत्येकाची सहज प्रवृत्ती अशीच आहे. मी नसावे असे कोणालाच वाटत नाही. सतत असावे असे वाटते. अशी सर्वांची सहज अपेक्षा असते. याप्रमाणे आत्म्यावरील प्रेम अनुभवानेच कळते. अमरत्व, अमृत, दीर्घायुष्य, च्यवनप्राशासारखी औषधे इत्यादी शरीराशी संबंधित सर्व कल्पना मी सतत असावे या इच्छेमुळे निर्माण होतात. आत्म्यावरील प्रेमामुळे या आहेत हे सिद्ध होते. याच्या उलट विचार करणारे म्हणतात, अनुभव, युक्ती व श्रुती या तीनही वरून अशा प्रकारे आत्म्यावरील प्रेम सिद्ध झाले असूनही काही लोक पत्नी, पुत्र इत्यादिकांच्या सुखासाठी आत्मा आहे असे म्हणतात. त्यांच्या ह्या विचाराला श्रुतीचा आधारही आहे. शिवाय पत्नी, पुत्र इत्यादिकांशी कितीही मतभेद झाले तरी सहसा कोणी एकमेकांना सोडत नाही असेही दिसते. ऐतरेय श्रुतीचे याविषयी प्रमाण. वरील मत सिद्ध करण्यासाठी आत्माच पुत्र आहे या श्रुतीने पुत्र हा आत्मप्रेमाच्या दृष्टीने मुख्य आहे असे सांगितले आहे. ते उपनिषदात स्पष्ट आहे. या मताप्रमाणे पुत्रासाठी आत्मा आहे. आत्म्याहून पुत्र अधिक प्रिय असतो असे त्यांचे मत आहे. त्याच्या सिद्धीसाठी श्रुतीप्रमाणेही ते देतात. ऐतरेयाचे प्रमाण. याचा तो हा आत्मा पुण्यकर्मासाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जातो व नंतर त्याचा हा दुसरा आत्मा तो पितारूप स्वतः कृतकृत्य होऊन मरण पावतो. ऐतरेयाच्या दुसऱ्या खंडाच्या पहिल्या अध्यायात एका पुरुषाचे 3 जन्म सांगून जन्म परंपरा कशी चालते ते वर्णन केले आहे. 1. स्वतः पिता म्हणजे पहिला जन्म. 2. त्याचा पुत्र, त्याचाच दुसरा जन्म. 3. पिता मरण पावल्यावर पुन्हा जन्माला जातो, तिसरा जन्म. येथे पुत्राला आत्मा म्हटले असून तोच प्रिय असतो. सर्व धर्मकर्मामध्ये तो पित्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने पुत्र हात जणून पिता ठरतो. या विधानाला पुष्टी देणारे पुराणातील वाक्य सांगतात, निपुत्रिकाला परलोक गती नाही. म्हणूनच स्वतः जिवंत असताना जर पुत्र झाला नाही तर त्याला पितृलोक मिळत नाही. त्याचबरोबर ज्याला तू ब्रह्म आहेस असा उपदेश केला आहे असा पुत्र असेल तरच पित्याला परलोक मिळतो असे जाणते म्हणतात. न अपुत्रस्य लोकः अस्ति या वाक्याने कोणाला परलोक मिळत नाही हे सांगतात. व या उलट अनुशिष्टम पुत्रम लोक्यमाहुः या वाक्याने कोणाला परलोक मिळतो ते सांगतात. म्हणून पुत्र हाच पित्याचा जणू दुसरा आत्मा मानावा लागतो. शिवाय पृथ्वीवरील जीवन पुत्रामुळेच यशस्वी होते. मनुष्यलोकी पुत्रामुळे सुख जिंकता येते, इतर साधनाने नाही. मृत्यूशय्येवरील पिता पुत्राला तू ब्रह्म आहेस इत्यादी मंत्राचा उपदेश करतो. भारतातील सामाजिक मानसिकतेमध्ये पुत्राचे फार महत्त्व आहे. तो असल्याशिवाय परलोकगती मिळत नाही
व ह्या लोकावरील जीवनही यशस्वी होत नाही असे सर्वांना वाटते. शेती, व्यवसाय व उद्योग म्हणजे इंडस्ट्री पुढे चालू राहण्यासाठी व तो उपऱ्याच्या ताब्यात न जाण्यासाठी कन्येपेक्षाही पुत्र हवा असतो. स्त्री गर्भहत्या, गर्भजल तपासणी इत्यादी प्रकार यातूनच घडतात. पूर्वी पिता मरणाच्या जवळ आला असता पुत्राला तू यज्ञ आहेस, तू ब्रह्म आहेस, तू लोक आहेस असा उपदेश करीत असे. कन्येसाठी यातील काहीच नव्हते. पुत्राप्रमाणेच पत्नीही सुखाचे साधन आहे. बऱ्याच श्रुती आत्मा हा पुत्र व पत्नी यांच्या प्रेमाचा भाग आहे असे सांगतात. समाजातही हेच प्रसिद्ध आहे. व्यवहारात पुत्र मुख्य आहे हे सर्वांना मान्य आहे. पत्नी हा आत्म्याचा अर्धा भाग आहे असे श्रुती सांगते. व्यवहारात तिला अर्धांगिनी म्हणतात. व्यवहार सांभाळण्यासाठी पुत्राचे सर्वाधिक महत्त्व असते. म्हणून पत्नी तसेच पुत्र ही सुखाची साधने आहेत. याविषयी व्यावहारिक प्रमाण. पिता स्वतःच्या मरणानंतरही पुत्र इत्यादी कुटुंबियांची ती सर्व पैसा, घर इत्यादींच्या साहाय्याने नीट जगतील याची ज्या अर्थी तरतूद करून ठेवतो, त्यासाठी स्वतः कष्ट करून ते मिळवतो, त्या अर्थी पुत्र इत्यादी प्रेमाची प्रमुख पात्रे आहेत. पैसा, घर, जमीन इत्यादी मिळवण्याचे कष्ट करून योग्य वेळी त्यांची वाटणी करून किंवा मृत्यूपत्र करून पिता पुत्राची नीट व्यवस्था लावून देण्याचा प्रयत्न करतो. यावरून असे वाटते की पुत्र इत्यादीच प्रेमाची प्रमुख पात्रे आहेत. हे सर्व खरे असले तरी आत्माच मुख्य आहे. हे खरे आहे, पण काही प्रसंगी पुत्र इत्यादींचे महत्त्व असले तरी तेवढ्याने आत्मा हा त्यांचा भाग ठरत नाही. हा आत्मा गौण, मिथ्या व मुख्य असा 3 प्रकारचा आहे. मुख्य आत्मा स्वीकारून दुसरे 2 सोडावेत. स्वरूप आत्माच मुख्य असून इतर 2 गौण आहेत. गौण आत्म्यासाठी व्यावहारिक उदाहरण. हा देवदत्त सिंह आहे या वाक्यातील त्यांचे ऐक्य गौण आहे, कारण त्यांच्यातील फरक स्पष्ट कळतो. पुत्राला आत्मा म्हणणे ह्याच प्रकारचे आहे. देवदत्त व सिंह यांच्यात पराक्रमापुरते साम्य असले तरी ते अगदी वेगळे आहेत. तसेच आत्मा व पुत्र यांच्यात प्रियतेपुरते साम्य असले तरी ते दोघे वेगळे आहेत. पुत्र म्हणजे आत्मा नव्हे किंवा पुत्र हा आत्म्याचा भाग नव्हे, कारण आत्मा निरवयव व निरंश आहे. म्हणून पुत्राला गौण आत्मा म्हणतात. तथापि एखाद्याचे पुत्रदेहामध्ये तादात्म्य असते. आता माझ्या जीवनात अर्थ नाही असे पुत्र निधनानंतर पिता म्हणतो ते केवळ भ्रमाने व व्यवहार दृष्टीने असते. मिथ्या आत्मा. पंचकोश व त्यांचा साक्षी आत्मा यांच्यात भेद असूनही तो कळत नाही. उदाहरणार्थ, झाडाचे खोड न कळता त्याच्या जागी चोर आहे असे भासते. अज्ञानाने पंचकोश व आत्मा यांचे तादात्म्य निर्माण होते. हीच देहात्मबुद्धी होय. त्यामुळे देहाला विकार झाल्यावर तो मला झाला असे वाटते. मनाला दुःख झाल्यावर मी दुःखी असे वाटते. देह नष्ट होण्याची वेळ झाल्यावर मी मरणार असा भ्रम होतो. त्यामुळे पंचकोशात्मक देहाला मिथ्या आत्मा म्हणतात. भेदशून्य आत्म्याच मुख्य आहे. ज्याला दुसरा कोणी नाही त्या साक्षी आत्म्यात भेद नाही, म्हणून तो कळतही नाही. तो सर्वांच्या आत व्यापून असल्याने तोच मुख्य आत्मा आहे. पुत्र हा गौण आत्मा, देह हा मिथ्या आत्मा असा त्यांचा भेद आहे. पुत्र वेगळा व इतर अनेक देह वेगळे असतात. तसा सर्वांच्या देहात व्यापून राहणाऱ्या व्यापक अद्वितीय आत्म्यात भेद नसतो, म्हणून तो मुख्य आहे. मुख्य व गौण यांचा निर्णय. आत्मा 3 प्रकारचा आहे. व्यवहारामध्ये ज्याला आत्मत्व देणे योग्य ठरते तो शेष असून मुख्य आत्मा शेषी आहे. शेषी म्हणजे ज्याचे भाग पडतात तो. शेष म्हणजे पडलेला भाग. व्यवहारामध्ये पुत्रप्रेमामुळे त्याला आत्मा म्हटले तरी तो मुख्य आत्मप्रेमाचा भाग मानावा. प्रसंगाने पुत्राला प्रधानत्व येते. या विषयाचे स्पष्टीकरण. मरण जवळ आलेल्या पुरुषाला घर इत्यादी सांभाळण्यासाठी पुत्र, पत्नी अशा गौण आत्म्याचाच उपयोग होतो. मुख्य आत्म्याचा होत नाही, मिथ्या आत्म्याचाही होत नाही. म्हणून अशा प्रसंगी पुत्र शेषी ठरतो. मरणासन्न पुरुषाच्या मृत्यूनंतर घर इत्यादी सांभाळण्यासाठी मागून जिवंत राहणारेच उपयोगी पडतात. मरणोन्मुख पुरुष घर इत्यादी सांभाळण्याचे सामर्थ्य स्वतःपाशी नाही हे लक्षात घेऊन पुत्रास ते सांभाळण्यास सांगतो. मुख्य आत्म्याला ते काम सांगता येत नाही. निर्गुण, निराकार, क्रियाशून्य मुख्य आत्मा व स्वशरीररूप मिथ्या आत्मा येथे उपयोगी पडत नाहीत. पुत्राला आत्मा म्हटले तरी आत्मा ते काम करत नाही. जिवंत असतानाही
पुत्राला प्राधान्य येते. हा अध्ययन करणारा अग्नी आहे. या वाक्यात अग्नी प्रत्यक्षात असूनही तो अध्ययन करणे शक्य नसल्याने येथे अग्नी हा शब्द अग्नी या अर्थाचा नाही. अशा प्रसंगी अग्नी शब्दाचा बटू असा अर्थ होतो. हा अध्ययन करणारा अग्नी आहे असे म्हटले तरी जड अग्नी अध्ययन करणे शक्य नाही. म्हणून अध्ययन करणारा तेजस्वी बटूच येथे स्वीकारावा लागतो. त्याप्रमाणे पुत्राला जरी आत्मा म्हटले तरी घर इत्यादी सांभाळणे, श्राद्ध पक्ष व अन्य जबाबदाऱ्या पार पाडणे ही कामे मागून राहणारा पुत्रच करू शकतो, मुख्य आत्मा नाही. म्हणून अशा ठिकाणी गौण आत्म्याला प्राधान्य असते. मिथ्या आत्म्याचे प्राधान्य. मी कृश झालो आहे, मला आता पुष्ट व्हायचे आहे, या बोलण्यात देहाला आत्मा म्हटले जाते. कारण पुष्ट करणारे अन्न खाण्याचे काम कोणी पुत्राला सांगत नाही. पुष्टीसाठी स्वतःच अन्न खाल्ले पाहिजे. त्यावेळी देहरूप मिथ्या आत्म्याचे प्राधान्य असते. दुसऱ्याने अन्न खाऊन त्याला पुष्टी येणार नाही. आरोग्य, दैनंदिन कर्मे यांच्यासाठी मिथ्या आत्मा मुख्य आहे. विज्ञानमय कोशाचे प्राधान्य. तपाच्या बळाने मी स्वर्गाला जाईन असे म्हणणारा जो जीव किंवा विज्ञानमय त्यालाच आत्मा म्हणावे लागते. कारण तो शरीराला त्रास देऊन कृच्छ चांद्रायणादी व्रते करतो. तप करताना शरीराला त्रास होतो, म्हणून येथे शरीरसुखाचा उद्देश नाही व म्हणून शरीराला आत्मत्व नाही. येथे तप करणारा जो जीव तो शेषी आहे, आत्मा आहे. स्वर्गसुखासाठी कराव्या लागणाऱ्या तपात शरीराला त्रास दिला जात असल्याने शरीर मुख्य नाही. चिदात्म्याचे प्राधान्य. जेव्हा पुरुष मी मुक्त होईन असा बुद्धीचा निश्चय करतो तेव्हा सद्गुरू व सत्शास्त्र यांच्या साहाय्याने तो ब्रह्म किंवा चिदात्म्याला जाणतो. येथे आत्मा म्हणजे चिदात्माच म्हणणे योग्य आहे. तो दुसरी काही इच्छा करत नाही. पुत्र, देह व विज्ञान म्हणजे बुद्धी मुक्त होत नाहीत. जीव जीवभाव असेपर्यंत मुक्त होत नाही. त्यामुळे मोक्षाच्या संदर्भात आत्मा या शब्दाचा चिदात्मा असाच अर्थ होतो. आत्मा असंग, अकर्ता, अभोक्ता इत्यादी आहे असा निश्चय करून चिदात्म्याला जाणणारा मुमुक्षू प्रापंचिक सुखासाठी किंवा स्वर्गप्राप्ती इत्यादीसाठी कोणतीच कृती करत नाही. भिन्न कारणाने भिन्न अधिकाराचा दृष्टांत. ज्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्णानुसार बृहस्पतिसव इत्यादी यज्ञाचे अधिकारी असतात, त्याप्रमाणे गौण, मिथ्या व मुख्य अशा आत्म्यांना प्रसंगानुसार प्राधान्य असते. ब्राह्मणाने बृहस्पतिसव, क्षत्रियाने अश्वमेध व वैश्याने वैश्यस्तोम यज्ञ करावा. ज्याप्रमाणे अधिकारानुसार यज्ञ बदलतो त्याप्रमाणे प्रसंग कोणता आहे यानुसार आत्म्याचे प्राधान्य बदलते. त्यातील मुख्य व गौण बदलतात. त्या त्यावेळी त्या त्या आत्म्यावर विशेष प्रेम, त्या त्या प्रसंगी त्या त्या उचित आत्म्यावर अतिशय प्रेम असते. त्या आत्म्याच्या अनात्मरूप वस्तूच्या शेषावर सामान्य प्रेम असते. या दोन्हीहून वेगळ्या वस्तूवर प्रेम नसते. ते प्रेम असे असते: 1. घर सांभाळण्यासाठी गौण आत्मा प्रिय. 2. स्वतः पुष्ट होण्यासाठी मिथ्या आत्म्या प्रिय. 3. स्वर्गासाठी विज्ञानमय म्हणजे जीवात्म्यावर प्रेम. 4. मोक्षासाठी चिदात्म्यावर प्रेम. यातील एकावर जेव्हा फार प्रेम असते तेव्हा इतरांवर सामान्य प्रेम असते. पण ह्याहून वेगळ्या कोणावरही प्रेम नसते. ह्याहून वेगळे पदार्थ कोणते? ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे ते व जे अप्रिय आहेत ते असे 2 पदार्थ आहेत. उदाहरणार्थ वाटेवरील गवत, माती इत्यादी दुर्लक्ष करण्याचे पदार्थ असून श्वापदे, सर्प इत्यादी अप्रिय आहेत. ज्यांच्यावर प्रेम असते असे पदार्थ सांगून झाल्यावर आता दुर्लक्ष करण्याजोगे व अप्रिय असलेले असे पदार्थ सांगितले. माळावरील दगड उपेक्ष असून डास इत्यादी अप्रिय आहेत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.